नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ओके, लास्ट जो काही लेक्चर होता महाराष्ट्र सीईटीचा, ओके बघा आपण जो काही पार्ट डिस्कस केला युनिट्स अँड मेजरमेंट, ओके याचे मी 4 लेक्चर डिस्कस केले. ओके, जरी तो पार्ट म्हणजे महाराष्ट्र सीईटीच्या सिलेबसमध्ये नसला तरी ते पहिल्या युनिटचे 4 लेक्चर्स डिस्कस करणे अतिशय इम्पॉर्टंट होते. कारण की ज्या काही बेसिक गोष्टी आहे, फिजिकल क्वांटिटीज आहे की नाही, फिजिक्समध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर फिजिकल क्वांटिटीशी ओके तुम्हाला म्हणजे फिजिकल क्वांटिटी काय आहे, त्याचे डायमेन्शन्स काय, ओके त्यानंतर आपण लास्ट लेक्चरमध्ये आय थिंक होमोजिनिटी प्रिन्सिपल शिकलो. ओके, त्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कशा फाइंड आउट करायच्या, ओके किंवा डायमेन्शन्सवरून युनिट कसे फाइंड आउट करू शकता किंवा युनिटवरून डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करू शकता. आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय सांगते की प्रत्येक इक्वेशनमध्ये जे काही प्रत्येक एखादं इक्वेशन राहिलं, इक्वेशनमध्ये 2-3 टर्म्स राहिलं तर त्या दोन्ही टर्म्सचे डायमेन्शन्स कसे राहिले पाहिजे, सेम. दिस इज युअर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. या लेक्चरपासून आपण सुरू करूया महाराष्ट्र सीईटीच्या सिलेबसमध्ये जो काही क्लास 11चा जो काही चॅप्टर आहे मोशन इन अ प्लेन. ओके, याचा पहिला लेक्चर आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. अतिशय इझी बेसिक गोष्टीपासून जाऊया. ओके, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला बेसिक कॉन्सेप्टमध्ये कोणताच प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. ओके, बघा इनिशियली आपण असं सुरुवात करूया की व्हॉट इज मोशन, ठीक आहे नाही, ठीक आहे. मोशन इन अ प्लेन आपण बघून घेऊया. ओके, सर्वप्रथम आपल्याला असं क्वेश्चन राईज झाला पाहिजे की मोशन म्हणजे काय. बघा मोशनच्या 1-2 डेफिनेशन्स आपण बघू शकतो. बघा, मोशन इज ए कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट of an object or particle is known as motion. काय म्हटलं, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. मोशन इज बघा कंटिन्युअस शब्द महत्वाचा आहे, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट, हे 2 शब्द मोशनच्या डेफिनेशनमध्ये अतिशय महत्वाचे. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट, ओके ऑर अ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, जसं की बघा ना, आता बघा जसं 1 सेकंद झाला, ओके 1 सेकंद नंतर मी इथे आलो. ओके, बघा मी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम कंटिन्युअसली डिस्प्लेस होऊन राहिलो. विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होऊन राहिलो मी, कंटिन्युअसली डिस्प्लेस. याचं लक्षात, विथ रिस्पेक्ट टू टाईम, कारण की टाईम कोणासाठी थांबलेला नाही आहे. ओके, 2 वाजले, 2 नंतर 3 वाजणार आहे, 3 नंतर 4 वाजणार आहे, टाईम कोणासाठी थांबणार नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम एखाद्या ऑब्जेक्टचा किंवा एखाद्या पार्टिकलचा जर डिस्प्लेसमेंट कंटिन्युअस राहिला पाहिजे, जस्ट थांबूनच मी 1 सेकंद गेला, 2 सेकंद गेला, 3 सेकंद गेला, तरी मी तिथेच थांबलेला, डिस्प्लेसमेंट होत आहे का, नाही. याला मोशन म्हणू शकतो का, नाही. मोशनमध्ये ऑब्जेक्टचं विथ रिस्पेक्ट टू टाईम डिस्प्लेसमेंट पाहिजे, तो कुठेही जाऊ, परंतु त्या ऑब्जेक्टचं कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, किंवा सेकंडली आपण असं म्हणू शकतो मोशनची डेफिनेशन, ओके चेंज इन पोजिशन ओके ऑफ एन ऑब्जेक्ट और पार्टिकल ओके विथ रिस्पेक्ट टू टाइम पाहिजे सगळ्या विथ, किंवा टाईम लिहिला नाही तरी चालतो, कारण की टाईम सगळ्यांना माहीत आहे की टाईम नेहमी जाणारच आहे. ओके, म्हणजे टाईम नेहमी काय होणार आहे, सगळं टाईम कोणासाठी थांबणार नाही आहे. ओके, विथ रिस्पेक्ट टू टाईम लिहा काही किंवा न का लिहा काही फरक पडत नाही, कारण की आपण ऑलरेडी नोंद केलेलं आहे की टाईम कोणासाठी थांबून नाही राहिलेला आहे. ओके, चेंज इन पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट और पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन ॲज मोशन. ओके, इज नोन ॲज मोशन, एकदम बेसिक डेफिनेशन झाला. इथं लक्षात, चेंज इन पोजिशन बघा इथं होतो, इथं गेलो, चेंज इन पोजिशन, कारण की डिस्प्लेसमेंट म्हणजेच चेंज इन पोजिशन. पुढे जाऊन आपण डिस्प्लेसमेंटचे डेफिनेशनच शिकणार आहोत. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, चेंज इन पोजिशन. मग डिस्प्लेसमेंट म्हणा किंवा चेंज इन पोजिशन म्हणा, एकच गोष्ट झाली. असं खा की असं खा, चेंज इन पोजिशन. याच्या लक्षात, डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट चेंज इन पोजिशन. एखाद्या ऑब्जेक्टचं चेंज इन पोजिशन, एखाद्या ऑब्जेक्टची जर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर पोजिशन चेंज होत असेल, चेंज इन पोजिशन म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टचं विथ रिस्पेक्ट टू टाइम जर पोजिशन चेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, आपण मोशन.
त्या लक्षात मोशन क्लिअर झालं. ओके, मोशन आपलं क्लिअर झालेलं आहे की मोशन म्हणजे काय हो, की डिस्प्लेसमेंट आहे की नाही, कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट और पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाइम. अदरवाइज यू कॅन से चेंज इन पोजिशन ऑफ अन ऑब्जेक्ट और अ पार्टिकल इज नोन ॲज टाइम. मी इथं टाइम डेफिनेशनमध्ये घ्या किंवा नका घेऊ, काही फरक पडत नाही. एव्हरीबडी नोज टाइम इज गोईंग, टाइम इज गोईंग. टाइम तर काउंट करणारच आहोत, टाइम कोणासाठी थांबलेला नाही. क्लिअर. ओके, मोशनचे डेफिनेशन चेंज क्लिअर झाली. त्यानंतर बघा आता मोशन्सचे, ओके, आपला म्हणजे जो काही चॅप्टर आहे, आपला जो काही महाराष्ट्र स्टेट बुक आहे, त्याच्या इंट्रोडक्शनरी पार्टमध्येच मी या ज्या काही गोष्टी सांगित आहोत ते दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये आपल्याला मोशनचे प्रकार दिलेले आहे. बघा आपण मोशनचे प्रकार डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. बघा इकडे घेऊ. बघा, ओके, टाइप्स ऑफ मोशन म्हणू शकतो आपण. टाइप्स ऑफ मोशन, टाइप्स ऑफ मोशन. ओके, त्यामधला पहिला टाईप आहे स्ट्रेट लाईन मोशन. ओके, स्ट्रेट लाईन मोशन. ओके, अदरवाईज याला म्हणतात, याला अजून काय म्हणू शकतो तुम्ही, रेक्टिलिनियर मोशन. रेक्टिलिनियर मोशन. अदरवाईज म्हणू शकता तुम्ही वन डायमेन्शनल मोशन. वन डायमेन्शनल मोशन. बघा भरपूर काही शब्द आहे आपल्याला म्हणण्यासाठी. ओके, स्ट्रेट लाईन मोशन म्हणा, रेक्टिलिनियर मोशन म्हणा, वन डायमेन्शनल मोशन म्हणा, एकच गोष्ट झाली. जसं की ओके, याचं एकदम सिम्पलेस्ट जर उदाहरण द्यायचं जर झालं आपलं, ओके ठीक आहे, असं कन्सिडर करू की हा आपला रोड आहे. ठीक आहे, रोड आहे. ठीक आहे, ओके, हा रोड घेतला आपण, स्ट्रेट आहे तो रोड. कसा आहे हा, स्ट्रेट रोड. कोणता रोड घेतला आपण, स्ट्रेट रोड. ठीक आहे, स्ट्रेट रोड आहे. आता समजा या स्ट्रेटवरून समजा एखादा, ठीक आहे ना, एखादी फोर व्हीलर चालली समजा. ठीक आहे, या स्ट्रेटवरून एखादी फोर व्हीलर चालली या डायरेक्शन. ओके, या डायरेक्शनने चालली, तर त्या फोर व्हीलरच्या मोशनला काय म्हणायचं, स्ट्रेट लाईन मोशन. का बरं, कारण की फोर व्हीलर स्ट्रेट लाईन फॉलो करत आहे. काय फॉलो करत आहे, जसं की आता समजा मी इथनं चाललो, स्ट्रेट आय एम गोईंग स्ट्रेट, मी स्ट्रेट लाईन फॉलो करत आहे, म्हणून माझ्या मोशनला काय म्हणण्यात आलं, स्ट्रेट लाईन मोशन. ओके, एकदम सायंटिफिक वर्ड आहे रेक्टिलिनियर मोशन. ओके, मॅक्सिमम ठिकाणी तुम्हाला रेक्टिलिनियर मोशन हा पण शब्द दिसणार. ओके, किंवा आपण एक शब्द इंट्रोड्यूस केला, वन डायमेन्शनल मोशन. काय इंट्रोड्यूस केला आपण, वन डायमेन्शनल. बघा, वन डायमेन्शनल शब्द मी यासाठी यूज केला कारण की इन स्ट्रेट लाईन मोशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल चेंज होतो. ओके, बघा मी सांगतोच ते, ओनली वन व्हेरिएबल इज चेंजिंग. ओनली वन व्हेरिएबल इज चेंजिंग. बघा आता सांगतो. बघा आता हा जो काही आपला स्ट्रेट रोड घेतला होता. ओके, समजा याला मी ओके एक्स ॲक्सिस सोबत जर कंपॅरिझन केलं. ओके, हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे, इथनं समजा 0 पासनं स्टार्ट झाला. ठीक आहे, 0 पासनं समजा आपण इकडे घेऊन घेऊया. ओके, समजा 0 आपण इथे घेऊ शकतो. ठीक आहे, कारण की लाईन इकडे खाल्ली. ओके, 0 पासनं स्टार्ट झाला. बघा कम्पेअर करा. बघा इनिशियली गाडी 0वर आहे, ठीक आहे, नंतर गाडी पुढे आली, नंतर इथे आली म्हणजे गाडी इथे आली. ठीक आहे, म्हणजे गाडी कुठे आली, 1 मीटरपर्यंत आली. ओके, नंतर गाडी पुढे आली म्हणजे इथं आली 2 मीटरपर्यंत आली, नंतर गाडी इथे आली म्हणजे 3 मीटरपर्यंत आली. येते लक्षात. जशी गाडी पुढे चालली, पहिल्या या पॉईंटला आली, ए पॉईंटला 1 मीटर, बी पॉईंटला आली 2 मीटर, सी पॉईंटला आली 3 मीटर. ठीक आहे, काय होत आहे या रेक्टिलिनियर किंवा स्ट्रेट लाईन मोशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल चेंज होता. बघा, पहिले एक्स इक्वल्स टू किती होता, 1 मीटर, नंतर एक्स इक्वल्स टू किती झाला, 2 मीटर, नंतर एक्स इक्वल्स टू किती झाला, 3 मीटर. म्हणजे फक्त एकच व्हेरिएबल चेंज होत आहे. किती व्हेरिएबल चेंज होत आहे, एकच. मग ज्या मोशनमध्ये फक्त एक व्हेरिएबल चेंज होतो अशा मोशनला काय म्हणायचं, स्ट्रेट लाईन मोशन म्हणा, रेक्टिलिनियर मोशन म्हणा किंवा वन डायमेन्शनल मोशन. ओके, एकदम हा प्युअर सायंटिफिक वर्ड झाला. वन डायमेन्शनल मोशन म्हणजे असा मोशन ज्या मोशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल चेंज होतो. किती व्हेरिएबल, फक्त एकच. म्हणून याला आपण काय म्हणू, स्ट्रेट लाईन मोशन. अदरवाईज रेक्टिलिनियर, अदरवाईज वन डायमेन्शनल मोशन. क्लिअर, याच्या लक्षात. मोशन क्लिअर झालं. त्यानंतर टाईप्स ऑफ मोशनमध्ये पहिला टाईप बघितला आपण, स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे ज्या मोशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल चेंज होत आहे. किती व्हेरिएबल चेंज होत आहे, एकच. त्याला काय म्हणायचं, वन डायमेन्शनल मोशन, अदरवाईज यू कॅन से
rectilinear motion or a straight line motion. Okay. Now see the second type of motion. Okay, that is motion in a plane. ओके, म्हणजे जो आपला चॅप्टरचं नाव आहे मोशन इन ए प्लेन. ठीक आहे. अदरवाईज याला म्हणू शकता तुम्ही टू डायमेन्शनल मोशन. काय म्हणू शकता तुम्ही? टू डायमेन्शनल मोशन. टू डायमेन्शनल मोशन. बघा एकदम इझी आहे, खूप इझी गोष्ट आहे. ओके, टू डायमेन्शनल मोशन आहे, खूप इझी गोष्ट आहे. जसं की बघा एक सिंपल उदाहरण देतो. बघा हा झाला तुमचा एक्स ॲक्सिस. ओके, हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. ठीक आहे. ओके, चला काही हरकत नाही. ओके बघा, ओके इनिशियली समजा ओके एखादा व्यक्ती घेऊ, तो या पॉईंटला होता. ओके, आफ्टर दॅट तो या पॉईंटला गेला. ओके, आफ्टर दॅट तो या पॉईंटला गेला. ठीक आहे. आपण म्हणू या पॉईंटला ए पॉईंट घेऊ, याला बी घेऊ, याला सी पॉईंट घेऊ. ठीक आहे. बघा आता समजा तो इनिशियली समजा एक्स ॲक्सिसवर तो इथे होता. समजा आपण हे घेऊ 1 मीटर. ओके, त्यानंतर तो वाय ॲक्सिसवर इथं होता इनिशियली 2 मीटर. ठीक आहे. एक्स ॲक्सिसवरून जर त्याचं मी डिस्टन्स मोजलं तर तो होता 1 मीटरवर. वाय ॲक्सिसवरून त्याचं डिस्टन्स मोजलं तो किती होता 2 मीटरवर. ओके, त्यानंतर त्याने असा पाथ फॉलो केला, तो इकडे असा गेला. ठीक आहे. नंतर बघा ओके तो असा पाथ फॉलो केला त्यांनी. ओके, या डायरेक्शनने केला. ठीक आहे. नंतर तो इथे आला म्हणजे इथं झाले 2 मीटर. ठीक आहे. नंतर इथं आला म्हणजे हा झाला 3 मीटर. ठीक आहे. म्हणजे ॲट ए टाइम सायमल्टेनियसली किती व्हेरिएबल्स चेंज होत आहे? 2 व्हेरिएबल्स. ज्या मोशनमध्ये सायमल्टेनियसली 2 व्हेरिएबल चेंज होतात त्यालाच म्हणायचं मोशन इन अ प्लेन, अदरवाईज टू डायमेन्शनल मोशन. याच्या लक्षात, ज्या मोशनमध्ये काय म्हटलं मी, ज्या मोशनमध्ये सायमल्टेनियसली जर 2 व्हेरिएबल जर चेंज होत असेल ओके तर त्याला काय म्हणू शकतो आपण. बघा त्यानंतर बघा तो पाथ फॉलो केला, त्यानंतर तो इथं आला. ओके, म्हणजे एक्स ॲक्सिसवर तो इथं होता, आता इथून कुठं आला? इथे आला तो. ठीक आहे. वाय ॲक्सिसवर तो इथे होता, इथून कुठे आला? बघा आता थोडं हे ग्राफ कुठं आहे, इथून तो इथे आला. ओके, सुरुवातीला तो इथे होता, नंतर इथे आला, नंतर इथे आला. एक्स ॲक्सिसवर तो सुरुवातीला इथे होता, नंतर इथे होता, नंतर इथे आला. म्हणजे एक्स ॲक्सिस पण चेंज होत आहे आणि वाय ॲक्सिस पण चेंज होत आहे. तो ऑब्जेक्ट घेतला किंवा जो काही आपण व्यक्ती घेतला किंवा जो काही पार्टिकल घेतला, त्या पार्टिकलचे एक्स ॲक्सिसवरचे व्हेरिएबल आणि वाय ॲक्सिसवरचे व्हेरिएबल दोन्ही व्हेरिएबल्स काय होत आहे? चेंज. म्हणून याला काय म्हणू शकतो? ओके, वेन टू व्हेरिएबल्स चेंजेस. ओके, ज्या मोशनमध्ये 2 व्हेरिएबल चेंज होतात, ज्या मोशनमध्ये 2 व्हेरिएबल चेंज होतात अशा मोशनला म्हणायचं आपण टू डायमेन्शनल मोशन, अदरवाईज मोशन इन अ प्लेन. ओके, याचे भरपूर सारे एक्झाम्पल आहे मोशन इन अ प्लेनचे. बघा आपल्या इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये बघा एखादा एक मुलगा घेतला आपण, कन्सिडर केला. ठीक आहे, एक मुलगा कन्सिडर केला. ठीक आहे, यांनी काय केला? एक चेंडू थ्रो केला. ठीक आहे, एक चेंडू थ्रो केला याने. ओके, आता समजा तर त्यांनी एक चेंडू घेतला, त्याने असा फेकला त्याच्याकडे मित्राकडं. ओके, त्याच्या मित्राकडं फेकला, त्याचा मित्र आहे इथे उभा. ओके, तो आता बिलकुल चेंडू कॅच करण्याच्या पोझिशनमध्ये आहे. ठीक आहे. बघा याच्याकडे चेंडू होता, दोघंजणं खेळून राहिले, याने असा चेंडू फेकला, असा वरून फेकला. कसं फेकला? वरून फेकला. ठीक आहे. बघा ओके, असा तो चेंडू या डायरेक्शनने गेला. तर ओके असा गेला तो चेंडू, ह्याच्याकडे होता असा इनिशियली. ओके, जो काही होता त्यानं असा चेंडू फेकला, तो असा गेला आणि असा त्यांनी कॅच केला. ओके, तर हा कोणता मोशन झाला? हा मोशन इन अ प्लेनच झाला. ओके, कारण की व्हर्टिकल प्लेन आहे. हा कोणता प्लेन आहे? व्हर्टिकल. बघा प्लेन पण समजून घ्या. ओके, हा झाला हॉरिझॉन्टल प्लेन. हा कोणता प्लेन झाला? हॉरिझॉन्टल. आणि हा कोणता प्लेन झाला? व्हर्टिकल. येतं लक्षात? हा कोणता प्लेन झाला? व्हर्टिकल. आणि हा कोणता प्लेन झाला? हॉरिझॉन्टल. आता त्यांनी बॉल घेतला आणि असा फेकला तर हा व्हर्टिकल प्लेन झाला. ओके, म्हणजे प्लेनमध्येच त्या बॉलचं मोशन होऊन राहिलं. ठीक आहे, येतं लक्षात? त्या प्लेनमध्येच, या व्हर्टिकल प्लेनमध्येच त्या बॉलचं मोशन होऊन राहिलं, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण? मोशन इन अ प्लेन. तर या मोशनचं नाव आहे प्रोजेक्टाईल मोशन. प्रोजेक्टाईल मोशन. या मोशनचं नाव काय आहे? प्रोजेक्टाईल मोशन. म्हणजे प्रोजेक्टाईल मोशन ऑकर्स इन अ प्लेन. प्रोजेक्टाईल मोशनला पण प्लेनची गरज असते. म्हणजे तो व्हर्टिकल प्लेनमध्ये काय झाला? मूव्ह झाला.
त्या लक्षात भरपूर सारे एक्झाम्पल आहे. ओके, त्यानंतर बघा एक सर्क्युलर मोशन, एक फेमस एक्झाम्पल आहे मोशन इन अ प्लेनसाठी. सर्क्युलर मोशन, प्रोजेक्टाईल मोशन आपल्याला पुढे जाऊन शिकायचंच आहे. बघा सर्क्युलर मोशन एकदम इझी आहे, खूप इझी आहे. ओके, सेंट्रल सर्क्युलर मोशनचं एक सर्वात चांगलं एक्झाम्पल देऊन देतो. ओके, बघा हा आकाश पाळणा झाला समजा, कन्सिडर करा. याचे हे असे डबे असतात आकाश पाळण्याचे. ठीक आहे, सगळे आपण ओके. बघा मॅक्सिमम लोक आपल्या महाराष्ट्रात यात्रा जत्रा हा प्रकार बघितलेला आहे. ठीक आहे, असा हा प्रत्येक ठिकाणी डब्बा असतो. ठीक आहे, याला लक्षात समजा हा अँटी क्लॉकवाईज फिरत आहे, आपण असं दाखवू. ओके, कसा फिरत आहे, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, बघा आकाश पाळणा आहे की नाही, आकाश पाळणा हा डबा असा 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 वर जातो, असा 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 खाली फिरता, असा 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 वर चालला, असा 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 खाली फिरता. मोशन कशामध्ये आहे, प्लेनमध्ये आहे. व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल आहे का, नाही. मोशन कशामध्ये आहे, व्हर्टिकल प्लेनमध्ये आहे. कशामध्ये आहे, व्हर्टिकल प्लेन. मग ते काय झालं, मोशन इन अ प्लेन, मोशन इन अ प्लेन. ओके, जर आपण या डब्याचा जर विचार केला तर गोल गोल चक्कर काटून राहिला, म्हणून याला काय म्हणू शकतो आपण, सर्क्युलर मोशन. कोणतं मोशन, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन इज नथिंग बट द टू डायमेन्शनल मोशन. यालाच काय म्हणू शकतो आपण, टू डायमेन्शनल मोशन, अदरवाइज मोशन इन अ प्लेन. कोणतं मोशन, टू डायमेन्शनल मोशन. लक्षात, अतिशय सिंपल, तुम्ही जत्रेत कधी बघितलेलंच आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आपण टाईप बघण्याचा प्रयत्न करूया. अतिशय इझी. ओके, म्हणजे जनरल बेसिक गोष्टी जर आपल्या क्लिअर राहिल्या तर जे काही नेक्स्ट पार्ट आहे आपला, ओके, आपल्याला या चॅप्टरच्या सुरुवातीला रेक्टिलिनियर मोशन म्हणजे वन डायमेन्शनल मोशन यावर आपल्याला फोकस करायला त्यांनी सांगितलेलं. बघा एक लास्टली आपण 3 डायमेन्शनल मोशन डिस्कस करून घेऊया. 3 डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, किंवा मोशन इन स्पेस आहे म्हणू शकता याला. तुम्ही काय म्हणू शकता, मोशन इन ए स्पेस. ठीक आहे, बघा तुम्ही आकाशात बघितलं असताल, जसं की सायंकाळ झाली की बगळे वगैरे फिरत असतात. ठीक आहे, त्यानंतर आहे की नाही जे काही आपले लहान लहान पक्षी राहतात, ओके, किंवा आहे की नाही हनीबीज, जे काही छोटे छोटे हनीबीज राहतात, किंवा आपल्या घरातले मॉस्किटोज वगैरे घ्या, किंवा भरपूर सारे असे प्राणी आहे की स्पेसमध्ये काय होतं, स्पेसमध्ये. ओके, स्पेसमध्ये त्या ऑब्जेक्टचे 3 व्हेरिएबल व्हॅरी होतात. किती व्हेरिएबल्स व्हॅरी होतात, 3 व्हेरिएबल. बघा हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. ठीक आहे, समजा हा एखादा ऑब्जेक्ट आहे, मग हा ऑब्जेक्ट एक्स ॲक्सिसपासून किती दूर आहे, वाय ॲक्सिसपासून किती दूर आहे आणि झेड ॲक्सिसपासून किती दूर आहे. इथं लक्षात, समजा तो इनिशियली होता आता, ठीक आहे, हा एक्स ॲक्सिस, हा झाला वाय ॲक्सिस, हा झाला झेड ॲक्सिस. ठीक आहे, नंतर तो ऑब्जेक्ट पुढे आला, हा झाला एक्स, हा झाला वाय, हा झाला झेड. म्हणजे किती व्हेरिएबल ॲट अ टाइम चेंज होत आहे, 3 व्हेरिएबल. किती चेंज होत आहे, 3. ओके, मग ज्या मोशनमध्ये 3 व्हेरिएबल जर चेंज होत असेल तर त्याला काय म्हणायचं, 3 डायमेन्शनल मोशन, अदरवाइज मोशन इन अ स्पेस. स्पेसमध्ये किती व्हेरिएबल्स राहतात, स्पेस. ओके, आपण हे कोणतं मोशन फॉलो करत आहात, कोणतं मोशन फॉलो करत आहात आपण सरफेसवर चाललो, म्हणजे आपण प्लेनवर चाललो आहे की नाही, आपण पृथ्वीच्या सरफेसवर चाललो म्हणजे कशावर चाललो, प्लेनवर. म्हणजे आपण कोणतं मोशन फॉलो करतो, 2 डायमेन्शनल मोशन. हां, मी मग मधात जाता जाता जर मधात उडी मारत असेल तर कोणतं मोशन झालं, 3 डायमेन्शनल. कारण की एक्स वाय ऑलरेडी व्हॅरी होत होता, उडी मारला तर कोणता व्हेरिएबल व्हॅरी झाला, झेड व्हेरिएबल. पण उडी मारतो का आपण, प्रत्येकदा मारत नाही. पण पक्ष्यांसाठी ती सिंपल गोष्ट आहे. हे तर लक्षात, पक्ष्यांसाठी जे काही हवेत फिरणारे प्राणी आहे की नाही, मॅक्सिमम आपले पक्षीच आहे. तर पक्ष्यांसाठी किती व्हेरिएबल व्हॅरी होतात, ऑलवेज 3. ओके, 3 व्हेरिएबल changes. That is why 3 dimensional motion, otherwise motion in a space. हे तर लक्षात, मी आताच सांगितलं. इथून इथे आला एक्स वाय झेड, इथून इथे गेला एक्स वाय झेड, 3 व्हेरिएबल चेंज होत आहे. ॲट अ टाइम किती व्हेरिएबल चेंज होत आहे, 3 व्हेरिएबल. म्हणून त्याला कोणतं मोशन म्हटलं आपण, 3 डायमेन्शनल मोशन. क्लिअर. बघा त्यानंतर आपण नेक्स्ट एक छोटासा एक काय म्हणू शकतो त्याला, तुम्हाला असा भरपूरदा विचार आला असेल. बघा आपण आता यासाठी एक एक्झाम्पल बघूया. बघा तुमचे 2 मित्र सायकलवर चालले, आपण असं दाखवण्याचा प्रयत्न करू.
ठीक आहे. सायकल घेतली आहे नवीन नवीन बेटीने. ठीक आहे. ठीक आहे. याचं कॅरियर पण दाखवावं लागेल ना मित्राला बसायला. ठीक आहे. नवीन नवीन सायकल घेतली आहे. बघा, एक जण सायकल चालून राहिलेला आहे. ठीक आहे. आणि एक जण त्याच्या मागे बसलेला आहे. ठीक आहे. चंगू मंगू चंगू मांगू चंगू मांगू. ठीक आहे. तुमचे दोन मित्र सायकलवर जाऊन राहिले. ओके. आणि तुम्ही एक इथे विचार करत आहे की हे दोघं कुठे चालले, की हे दोघे कुठे चालले. ठीक आहे. बघा बघा आता. ठीक आहे. हे पुढं चालले असे. ओके. त्यांना जिथं जायचं आहे तिथं चालले. ओके. एक सायकल आहे. सायकलवर दोघं जण बसलेलं आहे. ओके. हा राईड करून राहिला आणि हा कॅरियरवर बसलेला आहे आणि हे पुढं चालला. ठीक आहे. आणि तुम्ही तो दोघांनाही वॉच करत आहे. तुम्ही दोघांना काय करत आहे, वॉच. ठीक आहे. बघा आता. बघा, याचं नाव देऊ आपण ए, याचं नाव देऊ बी आपण. ठीक आहे. बघा, ए आणि बी पाठोपाठ ओके मागे पुढेच बसलेलं आहे. ओके. आता ए साठी बी कुठं पळून नाही चालला आणि बी साठी ए कुठे पळून नाही चालला. ओके. बी साठी ए रेस्टमध्ये आहे आणि ए साठी बी रेस्टमध्ये आहे. ओके. तुम्ही कन्सिडर करा सी. परंतु सी साठी दोघं पण कसे आहे बेटा, मोशनमध्ये आहे. सी साठी दोघंही कशी आहे, मोशनमध्ये आहे. इथं लक्षात बघा, ए साठी बी मोशनमध्ये नाही आहे कारण की तो त्याच्या पाठीमागेच बघलेला आहे. मोशन म्हणजे काय, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे ना. मोशनची डेफिनेशन काय म्हटलं आपण, की त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. पण ए बघून राहिला, बी तर माझ्या मागेच बघू. तो तर कुठे डिस्प्लेस नाही करत आहे किंवा तो पोझिशन पण चेंज नाही करत आहे. तो कॅरीवरच बसलेला आहे. इथं लक्षात, ए साठी बी घ्या आणि बी पण बघतोय की हे पण तिथंच आहे. तो सायकल तर चालवून राहिला पण तो काही पोझिशन चेंज करत नाही. तो म्हणजे त्याची सीट सोडून चाललाच नाही. म्हणजे पोझिशन चेंज होत नाही ना, डिस्प्लेसमेंट चेंज होत नाही, मग मोशन कुठून येणार. परंतु सी विचार करून राहिला की ए आणि बी आहे की नाही, सुरुवातीला इथं होते असं, नंतर इथं आले, नंतर इथं आले, नंतर पुढे जाणार, नंतर पुढे जाणार. ओके. जेव्हा सी ए आणि बीला बघतो तर त्यांचं डिस्प्लेसमेंट किंवा चेंज इन पोझिशन होत आहे. सी साठी ए आणि बी मोशनमध्ये आहे, परंतु ए साठी बी नाही, बी साठी ए पण नाही. ओके. याला म्हणायचं रिलेटिव्ह मोशन. काय म्हणायचं, रिलेटिव्ह. म्हणजे मोशन इज अ रिलेटिव्ह. मोशन इज ए रिलेटिव्ह. मोशन इज ए रिलेटिव्ह. बघा. ओके. रिस्पेक्टिव्ह. ओके. म्हणजे याच्या रिस्पेक्टिव्ह बघितलं तर मोशनमध्ये आहे, परंतु याच्या रिस्पेक्टिव्ह याला बघितलं तर मोशनमध्ये नाही आहे. म्हणजे मोशन कशावर डिपेंड आहे, तुम्ही कुठून बघत आहे, कोणाला बघत आहे. प्रॉस्पेक्टिव्ह किंवा रेफरन्स पॉईंट काय म्हणू शकतो आपण, रेफरन्स पॉईंट. ओके. याचा फ्रेम ऑफ रेफरन्स अलग आहे, याचा फ्रेम ऑफ रेफरन्स अलग आहे. येतं लक्षात. आता सेम गोष्ट आहे की नाही. आता समजा एक बस चालली आहे की नाही, बसमध्ये समजा 10-15 लोक बसून आहे. ठीक आहे. ठीक आहे. मी इथं बसलेलो आहे, माझ्या साईडला माझा मित्र बसलेला आहे. बस मूव्ह करत आहे, पण तो पण तिथेच बसलेला आहे, मी पण इथेच बसलेलो आहे. मी पण पोझिशन चेंज नाही करत, तो पण. आम्ही दोघं एकमेकांसाठी रेस्टमध्ये आहोत. परंतु तुम्ही आमच्या दोघांना बाहेरून बघून राहिलो, बससोबत आम्ही पण चाललो. म्हणजे तुझ्यासाठी मी आणि माझा मित्र मोशनमध्ये आहे, पण माझ्यासाठी माझा मित्र नाही, माझ्या मित्रासाठी मी पण नाही. आम्ही दोघे एकमेकांसाठी कशी आहोत, रेस्टवर. पण तुझ्याकरिता आम्ही कशी आहोत, मोशनमध्ये आहोत. येतं लक्षात. फ्रेम ऑफ रेफरन्स, तुझा फ्रेम ऑफ रेफरन्स अलग आहे, आमचा दोघांचा फ्रेम ऑफ रेफरन्स अलग आहे. रिलेटिव्ह. ठीक आहे नाही. मोशन रिलेट करतो. तुम्ही कोणत्या प्रॉस्पेक्टिव्हनं म्हणजे कोणाला कसं बघत आहे. याच्या लक्षात, तुम्ही कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समधून तुम्ही कोणाचं ऑब्झर्वेशन करत आहे. तुम्ही ऑब्झर्वर झाले. या दोघांसाठी काय झालं, तुम्ही ऑब्झर्व करत आहे. ऑब्झर्वरसाठी 10 चालला, परंतु त्या दोघांसाठी तर ते कुठंच नाही चालले. एक मोठा गुड आहे. ओके. या चॅप्टरच्या रिलेटिव्ह मोशनचं आपल्याला या चॅप्टरमध्ये दिलेलंच आहे. आपण रिलेटिव्ह मोशन्स पण प्रॉपरली डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके. याच्या लक्षात बघा, ह्या एकदम बेसिक गोष्टी होत्या. मी म्हणजे स्टेप बाय स्टेप्स म्हणा किंवा क्लिअर कट सांगण्याचा प्रयत्न केला. ओके. अशी अंडरस्टँडिंग ठेवायची की पुढे जाऊन कोणत्याच गोष्टीत प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. ओके. रेक्टिलिनियर, स्ट्रेट लाईन, मोशन इन अ प्लेन किंवा मोशन इन अ स्पेस. मोशन इन अ स्पेस 3 डायमेन्शनल, मोशन इन अ प्लेन 2 डायमेन्शनल, रेक्टिलिनियर मोशन 1 डायमेन्शन. सगळ्या गोष्टी क्लिअर कट अंडरस्टँड राहिल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये प्रॉब्लेमच नाही केला पाहिजे. ओके. अशा रीतीने आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही बुक आहे त्या बुकच्या
इंट्रोडक्शनरी पार्ट झाल्यानंतर रेक्टिलिनियर मोशनची काही फिजिकल क्वांटिटीज आहे, त्या फिजिकल क्वांटिटीज डिस्कस केलेल्या आहे. ओके, जसं की जसं की डिस्प्लेसमेंट, ओके, डिस्टन्स किंवा पाथ लेंथ, वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, स्पीड, ॲव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस स्पीड, या 4-5 फिजिकल क्वांटिटीज आहे. या 4-5 फिजिकल क्वांटिटीज आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, स्टेप बाय स्टेप. ओके, नंबर ऑफ व्हिडिओ लेक्चर्स वाढले तर चालते, पण आपण स्टेप बाय स्टेप गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.